शेतकरी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची खुशखबर. या शेतकऱ्यांना आता लवकरात लवकर कर्जमाफी मिळणार आहे. यामध्ये शेतकरी मित्रांनो, राज्यातील 30 जिल्हे पात्र करण्यात आले आहेत व जे काही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चालू सरकारने तुम्हाला शब्द दिलता तेव्हा आता सरकार पाळीत आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, या जिल्ह्याची यादी कृषी मंत्र्याकडे पाठवण्यात आलेली आहे. आता यामध्ये तुमचा जिल्हा आहे का नाही ते पण पहा व नेमकी कर्जमाफी कुठपर्यंत होणार ते पण पहा. मग त्याआधी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकाहून एक तुम्हाला मोठमोठ्या घोषणा देण्यात होत्या. पण शेतकऱ्यांची समजात मोठी आणि खूप मोठी समस्या म्हणजे कर्जमाफी, जी की कोणीच आतापर्यंत लक्षात आणत नव्हते व कोणीही तिच्यावर चर्चा करत नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांना खूपच चिंता होत होती, कारण की त्यांच्या जी काही कर्जमाफी होती त्यांच्याविषयी कोणी चर्चा करत नव्हते व जे काही विधानसभेची आर्थिक अधिवेशन होते ते पण संपले होते, पण शेतकऱ्यांची कर्जमाफीविषयी कुठेही चर्चा झाली नाही. पण अखेर आता देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे नवे मुख्यमंत्री, तब्बल 2 महिन्यानंतर कर्जमाफी करण्यास सुरुवात करण्यात असे सांगण्यात आले आहे. त्यानंतर आता हे 30 जिल्हे की त्यामध्ये कर्जमाफी होणार आहे. यामध्ये तुमचा जिल्हा आहे का नाही ते पाहण्याआधी चॅनलला लाईक करा. चला तर मग पाहूया कोणकोणते जिल्हे आहेत. समजत पहिले आहे मित्रांनो बीड, त्यानंतर लातूर, त्यानंतर यवतमाळ, त्यानंतर धाराशिव, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर वर्धा, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, परभणी, वाशिम, बुलढाणा, नाशिक, गडचिरोली, रत्नागिरी, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, नंदुरबार, हिंगोली, धुळे, नागपूर, अमरावती, पुणे, जळगाव, भंडारा, चंद्रपूर, अकोला व त्याचबरोबर जालना. तर शेतकरी मित्रांनो, हे 30 जिल्हे आहेत ज्यांचा या कर्जमाफीमध्ये समावेश आहे असे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबने सांगण्यात आलेले. ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचली पाहिजे. व त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, खूप महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की ही कर्जमाफी तुमची 1.5 लाखापर्यंत करण्यात येईल अशीही देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगण्यात आलेली. शेतकरी मित्रांनो, ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे, जी की तुम्ही नक्कीच तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करसाल. यामध्ये तुमचा जिल्हा आला का नाही ते पण कमेंट करा व त्याचबरोबर स्पष्ट कळालं नसेल तर तरी पण करा, कारण की पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्पष्ट माहिती सांगेन. पुन्हा एकदा आपले जिल्हे पाहून घ्या. सर्वप्रथम आहे बीड, त्यानंतर लातूर, यवतमाळ, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, वर्धा, धुळे, पालघर, सिंधुदुर्ग, परभणी, वाशिम, बुलढाणा, नाशिक, गडचिरोली, रत्नागिरी, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, नंदुरबार, हिंगोली, धुळे, नागपूर, अहमदनगर, अहिल्यानगर, पुणे, जळगाव, भंडारा, चंद्रपूर, अकोला व जालना. हे 30 जिल्हे की त्या 30 जिल्ह्यामध्ये तुम्हाला कर्जमाफी मिळणार आहे. ती पण 1.5 लाखापर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे. पण शेतकरी मित्रांनो, समजात मोठी आठ हे ही की ज्या शेतकऱ्यांनी आपले पीक कर्ज म्हणजे की पिकासाठी कर्ज काढण्यात आले त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे. पण काही शेतकऱ्यांनी दुसऱ्या काळासाठी कर्ज काढले असताना तर त्यांची कर्जमाफ होणार नाही. व त्याचबरोबर दुसरी एक माहिती की ज्या शेतकऱ्यांनी वैयक्तिक बँक असो, खाजगी बँक असो, सरकारी बँक असो, कोणत्याही बँकचे कर्ज असो ते माफ होणार आहे. पण ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज काढले असताना किंवा पिकासाठी कर्ज काढले असताना त्यांचेच माफ होणार आहेत. ही एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. व त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करायचं आहे, कारण की महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. व तसे तुमच्या नातेवाईकांना, मित्रांना ज्यांची कर्ज काढले त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.